तर निर्धार मेळाव्यामध्ये बोलताना संजय राऊतांनी जोरदार फटकेबाजी केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याच्या दरे गावात गेलेत आणि यावरनं राऊतांनी टोलेबाजी केली। सोबतच तुलसी गेबाड यांच्या वक्तव्याचा दाखला देत ईव्हीएम वरनं त्यांनी सत्ताधाऱ्यांवरती निशाणा सुद्धा साधला। आपण पाहूया। या राज्यामध्ये जे चाललंय सध्या, ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी, या चष्मा, आज हे महाशय परत गावाला गेलेले। मला आता भीती वाटते। आज पौर्णिमा आहे, अमावस्या आहे, काय आहे, कोणाचा आता जाणार आहे, कोणाचा बकरा कापणार आहे। आता आम्हाला महाराष्ट्राला पौर्णिमा अमावस्या आली की भीती वाटते। एवढा अंधश्रद्धाळू हा महाराष्ट्र कधीच झाला नव्हता। हा महाराष्ट्र पुरोगामी, या फुले शाहू आंबेडकरांचा, शिवाजी महाराजांचा, बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र। ही तुलसी गबाड साधी बाई नाही, ही ट्रम्प सरकारमध्ये गुप्तचर विभागाची प्रमुख आहे, इंटेलिजन्स ब्युरोची प्रमुख आहे तुलसी गबाड। त्या बाईने सांगितलं परवा, काय सांगितलं? ईव्हीएम हायजॅक होतंय आणि ईव्हीएम मुळे निकाल बदलले जाऊ शकतात। ईव्हीएम मुळेच। आपण पण सकाळी विनायकराव बोललात, तुलसी गबाडने सांगितलंय, अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखांनी सांगितलंय आणि मोदीच्या बहिणींनी सांगितलंय। तिच्या हातात गंगाजल आहे, ती खोटं बोलणार नाही। आम्हाला हिंदुत्व शिकवताय नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस। तुम्ही कधी हिंदू झालात? तुम्ही कधी हिंदू झालात? एक सुंदर वाक्य आहे, जो जितका पापी, कपटी आणि पाखंडी असतो तो स्वतःला हिंदुत्ववादी असल्याचं ढोंग करतो। आम्ही ते करत नाही। आम्ही आहोत, आम्हाला बाळासाहेबांनी बाळकडू दिलेला आहे।